नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आहे सुनील चौधरी आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल नर्सिंग टेक मध्ये. तर लास्ट लेक्चरला बघा आपण बघितलं होतं कॉग्निटिव्ह प्रोसेस मध्ये फर्स्ट पॉइंट बघितला होता अटेन्शन आणि आजच्या लेक्चर मध्ये बघा आपल्याला कॉग्निटिव्ह प्रोसेसचा सेकंड पॉइंट आहे परसेप्शन. तर परसेप्शन म्हणजे काय, त्याचं मीनिंग काय किंवा परसेप्शन मध्ये प्रोसेस कोणती, परसेप्शनचे टाइप्स कोणते कोणते, परसेप्शनवर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, त्याच्यासोबतच त्याचे एरर्स काय काय जेव्हा परसेप्शन आपण त्याच्यामध्ये माइंडमध्ये परसेप्शन प्रोसेस ऑक्कर होणार आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एरर्स ऑक्कर होतात. आणि लास्ट पॉईंट बघत आपल्याला याचं इम्प्लिकेशन आपण नर्सिंग मध्ये काय कसं करणार किंवा नर्सिंग मध्ये याचा काय यूज आहे. तर एवढे आपले 4 ते 5 पॉईंट आजच्या लेक्चर मध्ये बघायचे मित्रांनो. तर बघा स्टार्टिंग करूया आपल्या लेक्चरला आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला डेफिनेशन ऑफ परसेप्शन. तर परसेप्शन मध्ये बघा काय करणार आपण जेव्हा कोणता आपण एखादा ऑब्जेक्ट सीन करणारे किंवा जे काही साऊंड्स आहे ते हिअर करणारे तर सेन्सरी नर्व्स थ्रू तर जी इम्पल्स आहे ती कुठे ट्रान्सफर होणार आपल्या ब्रेन कडे आणि ब्रेन मध्ये मेनली ना त्याचं इंटरप्रिटेशन, रिकग्निशन आणि परसेप्शन काय होणार त्याच्यामध्ये ब्रेन मध्ये कोणता कोणता प्रोसेस घडणार आहे इंटरप्रिटेशन, रिकग्निशन आणि परसेप्शन. तर त्याच्यामध्ये बघा मेनली डेफिनेशन काय डेफिनेशन आहे की परसेप्शन इज अ मेंटल प्रोसेस. परसेप्शन ही काय आहे मेंटल प्रोसेस आहे इन विच फिजिकल और सेन्सरी स्टिम्युलस इज कन्वर्टेड इनटू सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये काय केलं जातं जो काय फिजिकल स्टिम्युलस आहे किंवा जो काय ऑब्जेक्ट आहे त्याचं किंवा त्या स्टिम्युलसचं कन्वर्जन केलं जातं नर्व्ह स्टिम्युलस मध्ये आणि त्याच्या थ्रू काय केलं जाणार एक सायकोलॉजिकल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी क्रिएट केली जाणार आहे. याच्यामध्येच बघा ह्या मेंटल प्रोसेस मध्ये मेनली आपल्या माइंड मध्ये ऑब्जेक्ट किंवा जे स्टिम्युलस आहे त्याच्या रिलेटेड अवेअरनेस तयार केला जातो. ओके. आणि त्याचं मिनिंग जर बघायला गेलं तर परसेप्शन फक्त मेंटल फंक्शन नाही तर त्याच्या रिलेटेड आपल्या बॉडीमध्ये जे काही व्हेरियस सेन्सेस आहे जसं की हिअरिंग आहे, स्मेल आहे, टच आहे, व्हिजन आहे तर हे सगळे सेन्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे आणि ते सेन्सेसच काय करणार त्याच्यामध्ये सेन्सर इन्फॉर्मेशन पुढे ट्रान्सफर करणार आपल्या ब्रेनकडे. ओके. तर ही झाली त्याची डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये परत एकदा बघा मित्रांनो perception is a mental process in which physical stimulus is converted into the psychological information. नेक्स्ट पॉइंट बघायचं आपल्याला याच्यामध्ये प्रोसेस. प्रोसेस कशी असणार मित्रांनो काय काय घडणार त्याच्यामध्ये ऍक्च्युअल परसेप्शन हे ऑकर कसं होणार आहे तर मराठीत मिनिंग कसं काय माहिती परसेप्शन म्हणजे काय समज. काय याला काय म्हणणार आपण समज किंवा त्यालाच म्हणू शकतो आपण आकलन. ओके. तर बघा आता प्रोसेस मध्ये मेनली 3 प्रोसेस इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये 3 प्रोसेस इन्व्हॉल्व आहे. तर त्याच्यामध्ये जी फर्स्ट प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये रिसेप्टर प्रोसेस. सेकंड आहे त्याच्यामध्ये सिम्बॉलिक प्रोसेस आणि जी थर्ड असणार ती असणार त्याच्यामध्ये अफेक्टिव्ह प्रोसेस. तर 3 प्रोसेस आहे. तर फर्स्ट प्रोसेस मध्ये काय केलं जातं मित्रांनो जे काही आपले सेन्सेस आहेत ते काय करणार त्याच्यामध्ये सेन्सरी नर्व्स थ्रू ते ऑब्जेक्टचं कन्वर्जन करणार नर्व्ह स्टिम्युलस मध्ये आणि तो नर्व्ह स्टिम्युलस कुठं ट्रान्समिट करणार आपल्या ब्रेनकडे. म्हणजेच काय इंग्लिश सेन्सरी नर्व्ह ट्रान्समिट द नर्व्ह इम्पल्सेस टू द ब्रेन आणि त्याच्यामध्ये काय घडणार आहे त्याच्यामध्ये रिकग्निशन घडणार आहे. काय घडणार त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन आणि रिकग्निशन. सेकंड फेज कोणती किंवा सेकंड प्रोसेस सिम्बॉलिक प्रोसेस. जेव्हा ते जे स्टिम्युलस आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा ब्रेन त्यानंतर ब्रेन काय करणार त्यामध्ये त्याची इमेज किंवा एक सिम्बॉल्स फॉर्म करणार आहे आयडेंटिफिकेशनसाठी किंवा रिकग्निशनसाठी. काय करणार त्याच्यामध्ये सिम्बॉल्स किंवा त्या ठिकाणी काही इमेजेस फॉर्म करणार आहे त्याला आपण सिम्बॉलिक प्रोसेस. आणि लास्ट रिकग्निशन झाल्यानंतर जो डाटा आपण परसिव्ह केलेला माइंड मध्ये किंवा ब्रेन मध्ये तर त्या ठिकाणी आपली बॉडी त्याच ठिकाणी प्लेजंट किंवा अनप्लेजंट रिस्पॉन्स शो करणार त्या प्रोसेसला आपण अफेक्टिव्ह प्रोसेस. एकदम सोपं 3 प्रोसेस आहे. तर फर्स्ट प्रोसेस मध्ये ज्या सेन्सरी नर्व्ह तो नर्व्ह स्टिम्युलस आपल्या ब्रेनकडे सेंड करणार आहे. सेकंड जेव्हा त्या ब्रेन मध्ये त्याचं काय करणार इंटरप्रिटेशन घडणार आहे तर ब्रेन त्या ठिकाणी काही इमेजेस किंवा काही सिम्बॉल्स फॉर्म करणार आहे फॉर द रिकग्निशन किंवा आयडेंटिफिकेशन साठी. आणि लास्ट जेव्हा त्या ठिकाणी तो डाटा परसिव्ह होणार आहे तर आपलं बॉडी त्या ठिकाणी अफेक्टिव्ह प्रोसेस मध्येच म्हणजे प्लेजंट किंवा अनप्लेजंट रिस्पॉन्स त्या ठिकाणी शो करणार आहे. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट बघायचा मित्रांनो आपल्याला त्याचे टाइप्स. थर्ड पॉइंट आहे याच्यामध्ये टाइप्स ऑफ परसेप्शन. तर टाइप्स मध्ये बघा 5 ते 6 टाइप्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप्स आहे फर्स्ट आहे अमोडल परसेप्शन. अमोडल परसेप्शन कशाला म्हणणार आपण अमोडल परसेप्शन मध्ये जेव्हा जो डाटा किंवा त्या स्टिम्युलस मुळे
आपल्या माइंडमध्ये जो डाटा तिथं गॅदर होणार आहे तर त्याचं एक फुल डिस्क्रिप्शन मध्ये आपण तो डाटा तिथं परसिव्ह करणार आहे. त्या ऑब्जेक्टचे रिलेटेड काय करणार आहे, फुल डिस्क्रिप्शन मध्ये किंवा फुल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी परसिव्ह करणार, त्याला आपण अमोडल परसेप्शन. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो याच्यामध्ये कलर परसेप्शन. कलर परसेप्शन. कलर परसेप्शन मध्ये जे काही कलर तुम्ही त्याच्या ठिकाणी सीन करणार आहे किंवा त्या कलरचं नेम ऐकणार आहे तर त्या ठिकाणी काय करणार आहे, आपला जो नर्व्स थ्रू किंवा नर्वस सिस्टीम थ्रू काय केलं जाणार आहे, त्या कलर पासून अदर कलर काय केलं जाणार आहे, डिफरन्शिएट केले जाणार, त्याला आपण कलर परसेप्शन. ओके. त्यानंतरचा जो थर्ड आहे तो आहे डेप्थ परसेप्शन. डेप्थ परसेप्शन. डेप्थ परसेप्शन मध्ये जो ऑब्जेक्ट आहे त्याची जी नर्व स्टिम्युलस आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचणार आहे तर त्या स्टिम्युलसच्या रिलेटेड इन डेप्थ इन्फॉर्मेशन किंवा इन डेप्थ नॉलेज आपल्या ब्रेन काय करणार ठिकाणी परसिव्ह करणार किंवा त्याचं डायरेक्टली त्या ऑब्जेक्टचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर त्या ठिकाणी परसिव्ह करणार, त्याला आपण डेप्थ परसेप्शन. त्यानंतरचा फोर्थ आहे व्हिज्युअल परसेप्शन. व्हिज्युअल परसेप्शन. व्हिज्युअल परसेप्शन मध्ये बघा मित्रांनो जो काही डाटा आहे किंवा जे काही लाईट रेज आपल्या आईज मध्ये एंटर होणार आहे आणि रेटिनावरती त्याचं कन्व्हर्जन केलं नर्व स्टिम्युलस मध्ये, तर जे काही फक्त जे लाईट रेज आईज मध्ये एंटर होणार आहे तेवढाच डाटा काय केला जातो त्या ठिकाणी परसिव्ह केला जातो, त्याला आपण व्हिज्युअल परसेप्शन. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये फॉर्म परसेप्शन. 5वा पॉइंट आहे फॉर्म परसेप्शन. तर फॉर्म परसेप्शन मध्ये त्याच्या ऑब्जेक्टचा शेप कसा आहे, साईज कशी, त्या ठिकाणी आपण ते ऑब्जेक्ट परसिव्ह करतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला अल्फाबेट दिलेली पी अँड क्यू, ओके, तर पी चा शेप कसा आहे आणि क्यू चा शेप कसा आहे, या शेपवरनं तुम्ही त्या ठिकाणी पी रिकॉग्नाइज करू शकता आणि क्यू पण त्या ठिकाणी डिफरन्शिएट, दोन ऑब्जेक्ट्स काय होतात त्या ठिकाणी डिफरन्शिएट, त्याला आपण फॉर्म परसेप्शन. त्यानंतरचा नेक्स्ट आहे हॅप्टिक परसेप्शन. 7वा आहे त्याच्यामध्ये हॅप्टिक परसेप्शन. हॅप्टिक परसेप्शन मध्ये जो डाटा तुम्ही टच थ्रू काय करणार आहे आपल्या ब्रेनकडे सेंड करणार, टच म्हणजे टच युजिंग द हँड्स, तर त्या ठिकाणी जे काही टच थ्रू जो डाटा गॅदर होणार आहे किंवा त्या ठिकाणी परसिव्ह करणार त्याला आपण हॅप्टिक परसेप्शन. ओके. त्यानंतरचा नेक्स्ट आहे स्पीच परसेप्शन. स्पीच परसेप्शन मध्ये काय मित्रांनो, जो काही साऊंड आहे त्या साऊंड वर ना त्याची इंटेन्सिटी कशी आहे, त्या साऊंड जेव्हा आपल्या याच्या थ्रू इयर थ्रू इंटरनल इयर थ्रू जे काही व्हायब्रेशन्स आपल्या ब्रेनकडे ट्रान्समिट करायला जाणार आहे तर त्या ठिकाणी आपण तो साऊंड ठिकाणी परसिव्ह करणार, त्याला आपण स्पीच परसेप्शन. आणि लास्ट पॉइंट मित्रांनो याच्यामध्ये स्पीच परसेप्शन. स्पीच परसेप्शन आणि स्पीच परसेप्शन हे 2 पॉइंट सारखेच आहे. याच्यामध्ये फक्त आपण स्पीच परसेप्शन मध्ये साऊंड रिकॉग्नाइज करतो, स्पीच परसेप्शन मध्ये त्या साऊंडची इंटेन्सिटी किती, लो इंटेन्सिटी हाय इंटेन्सिटी, ती त्या ठिकाणी परसिव्ह केली जाते. तर हे 8 टाइप आहे. मोडल परसेप्शन, कलर परसेप्शन, नेक्स्ट डेप्थ परसेप्शन, व्हिज्युअल परसेप्शन, फॉर्म परसेप्शन, हॅप्टिक परसेप्शन, स्पीच परसेप्शन आणि लास्ट आहे स्पीच परसेप्शन. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला प्रिन्सिपल्स. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो कोणते कोणते प्रिन्सिपल्स मेनली अप्लाय होणार आहे परसेप्शन मध्ये. हा टॉपिक पण एकदम इझी आहे. प्रिन्सिपल्स कोणते कोणते तर बघा परसेप्शन साठी काय काय हेल्प करणार आहे. फर्स्ट त्याच्यामध्ये परसेप्च्युअल ग्रुपिंग. परसेप्च्युअल ग्रुपिंग और सिमिलॅरिटी. परसेप्च्युअल ग्रुपिंग मध्ये बघा जे काय ऑब्जेक्ट किंवा जो स्टिम्युलस आहे तो ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे किंवा त्याच्यामध्ये तो सिमिलर आहे, कसा आहे तो त्या ठिकाणी सिमिलर आहे, तर त्या ठिकाणी आपण इझिली इथं परसिव्ह करू शकतो. सेकंड याच्यामध्ये कंटिन्युटी. कंटिन्युटी जर तो ऑब्जेक्ट आहे किंवा तो स्टिम्युलस आहे तिथे त्या ठिकाणी कंटिन्युअस आहे, कसं आहे तो त्या ठिकाणी कंटिन्युअस आहे, तो जो इझिली आपण तो जो डाटा आहे किंवा तो ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी परसिव्ह करू शकतो. नेक्स्ट याच्यामध्ये क्लोजर. क्लोजर बघा आपल्या माइंड मध्ये कोणता पण ऑब्जेक्ट बघितला तो ओपन आहे की कम्प्लिटली क्लोज आहे हे पण काय करणार आपण याच्या रिलेटेड पण जो डाटा आहे तो तिथं परसिव्ह करणार, याला आपण क्लोजर. त्यानंतरचा जो फोर्थ बघितला तो गुड फिगर. तो फोर्थ प्रिन्सिपल याच्यामध्ये गुड फिगर. गुड फिगर मध्ये कोणता पण ऑब्जेक्ट तुम्ही तिथे सीन केला किंवा कोणतं पण एखादं स्ट्रक्चर सीन केलंय तर त्याच्या रिलेटेड आपल्या माइंड मध्ये एक लगेच फिगर फॉर्म होते किंवा एक त्याचं एक ओव्हरऑल स्ट्रक्चर फॉर्म होतं, याला आपण गुड फिगर
एक प्रिन्सिपल झाला. त्यानंतर पाचवा प्रिन्सिपल आहे मुवमेंट. पाचवा प्रिन्सिपल आहे मुवमेंट. त्या स्टिम्युलसची मुवमेंट घडते का, जर घडत असेल तर क्विक मुवमेंट घडते. तर क्विक मुवमेंट थ्रू जो डाटा आहे आपण काय करणार आपल्या माइंड मध्ये रिकॉल करणार ना, रिकॉल थ्रू काय करतो आपण त्या ठिकाणी परसिव्ह करतो. आणि लास्ट प्रिन्सिपल आहे फॅमिलियरिटी और पास्ट एक्सपिरियन्स. बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये सहावं जे प्रिन्सिपल आहे ते फॅमिलियरिटी किंवा पास्ट एक्सपिरियन्स. तो जो ऑब्जेक्ट आहे तुमच्यासाठी किंवा ह्युमन बिंग साठी जर फॅमिलियर आहे, ओळखीचा आहे किंवा अगोदरपणे पास्ट मध्ये तुम्ही तो अनुभवलेला, तो एक्सपिरियन्स अनुभवलेला, तो जो इन्फॉर्मेशन आपल्याला इझिली काय नाही त्या ठिकाणी परसिव्ह होणार आहे. तर हे जे 6 प्रिन्सिपल्स आहे तर हे कशामध्ये आपल्या होणार आहे परसेप्शन मध्ये. बघा फर्स्ट त्याच्यामध्ये परसेप्शन, ग्रुपिंग और सिमिलॅरिटी. जर तो ऑब्जेक्ट सिमिलर आहे तो इझिली परसिव्ह होऊ शकतो. नेक्स्ट कंटिन्युटी, जर तो कंटिन्युटी फॉलो करतोय, तो स्टिम्युलस कंटिन्युटी फॉलो करतोय तर ते आपल्याला इझिली तिथे परसिव्ह होणार आहे. नेक्स्ट आहे क्लोजर, नेक्स्ट गुड फिगर, नेक्स्ट मूवमेंट आणि लास्ट आहे फॅमिलियरिटी और पास्ट एक्सपिरियन्स. ओके, त्याच्यानंतरचा जो टॉपिक बघितला मित्रांनो तर तो आहे त्याच्यावरती फॅक्टर्स कोणते कोणते मेनली अफेक्ट करणारे, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन परसेप्शन. तर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट होणारे, तर फॅक्टर्स मध्ये बघा फर्स्ट याच्यामध्ये पास्ट एक्सपिरियन्स. पास्ट एक्सपिरियन्स वरनं जर आपल्या माइंड मध्ये तो जो डाटा आहे किंवा ब्रेन मध्ये तो डाटा ऑलरेडी स्टोअर आहे तर आपण त्या ठिकाणी इझिली परसिव्ह करू शकतो. आणि जर पास्ट एक्सपिरियन्स नाहीये तर तो स्टिम्युलस तुम्ही फर्स्ट टाइम ऑब्झर्व करताय किंवा बघताय किंवा तुमचा कॉन्टॅक्ट त्यासोबत फर्स्ट टाइम येतोय तर ती परसिव्ह करण्यासाठी कसं जाणार त्या ठिकाणी क्रिटिकल जाणार आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो नीड, व्हॅल्यूज आणि मोटिव्स. जर तुमच्या बायोलॉजिकल नीड्स आहे, त्या ऑब्जेक्टच्या रिलेटेड तुमची काहीतरी गरज आहे, मोटिव्स आहे किंवा तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तो जो डाटा आहे तुम्ही त्या ठिकाणी नॉर्मली परसिव्ह करणार आहे. आणि जर त्या ठिकाणी तुमचा इंटरेस्ट नाहीये किंवा तुमची काही गरजच नाही, नीड्स नाही त्या ऑब्जेक्टच्या रिलेटेड तर आपण तो जो डाटा आहे आपल्या माइंडमध्ये कधीच परसिव्ह करत नाही. नेक्स्ट याच्यामध्ये मेंटल स्टेटस अँड ऍटिट्यूड. मेंटल स्टेटस अँड ऍटिट्यूड मध्ये बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये जर अलर्टनेस असेल आपण जर किंवा तो ह्युमन बिईंग आहे तो फुल कॉन्शियस आहे, ओरिएंटेड आणि अलर्ट आहे, त्या ठिकाणी तो इझिली तो डाटा परसिव्ह करतो. नेक्स्ट याच्यामध्ये कल्चरल इन्फ्लुएन्स. जसं आपण म्हणणार तो सोशल अॅनिमल आहे, मॅनकाइंड एक सोशल अॅनिमल आहे तर त्याच्यावरती कल्चरल पण काय, कल्चरल इन्फ्लुएन्स कशा करणार आहे परसेप्शनवर. लास्ट आहे मूड अँड इमोशन्स. तर त्याचं मूड्स कसं आहे किंवा त्याचे इमोशन्स काय काय आहे तर त्याचं म्हणजे जसं की तो पर्सन जर फिअर आहे, अँझायटीमध्ये, डिप्रेशनमध्ये, ताणतणावामध्ये, स्ट्रेसमध्ये तो त्या ठिकाणी जो डाटा इझिली परसिव्ह करू शकत नाही. ओके, हे फॅक्टर्स कशा इन्फ्लुएन्स करणार आहे परसेप्शनवर. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे एरर्स ऑकर इन परसेप्शन. एरर्स इन परसेप्शन. तर परसेप्शन मध्ये मेनली 2 एरर्स ऑकर होतात. तर फर्स्ट एरर त्याच्यामध्ये इल्युजन, फर्स्ट आहे इल्युजन आणि सेकंड एरर जर बघितली ती असणार याच्यामध्ये हॉल्युसिनेशन. बघा ही जी वर्ड तुम्ही आता अगोदर ऐकलेले असतील किंवा फर्स्ट टाइम ऐकताय तर इल्युजनचं मिनिंग होतं भ्रम किंवा आभास होणे. सेम ॲज हॉल्युसिनेशनचं पण मिनिंग तोच आहे की त्याच्यामध्ये पण काय होणार आहे भ्रम होणार आहे किंवा काहीशा भास होणार आहे, वेगवेगळ्या गोष्टीचे काय होणार आहे भास होणार आहे. तर याच्यामध्ये मेनली भास होणार आहे, कशाची भास होणार याच्यामध्ये आपल्याला व्हिज्युअल स्टिम्युलसची किंवा ऑडिटरी स्टिम्युलसची, काहीतरी दिसणारे त्या पर्सनला किंवा काहीतरी साऊंड ऐकायला येणार आहे. मेनली हे 2 फॅक्टर्स आहेत. तसे बाकीचे पण आहेत जसं टॅक्टाईल आहे किंवा स्पीच, वर्ड्स किंवा काही ऑब्जेक्ट्स आहे त्याच्या पण सेन्सेशन होणार आहे. पण याच्यामध्ये मेनली जर बघायला गेलं तर ते असणार आहे व्हिज्युअल आणि सेकंड असणार आहे ऑडिटरी. कशाची भास होणार आली तर व्हिज्युअल इल्युजन होईल किंवा ऑडिटरी इल्युजन होईल. तर त्याच्यामध्ये बघा इल्युजन त्या दोघांमध्ये डिफरन्स काय डिफरन्स आहे इल्युजन मध्ये आणि हॉल्युसिनेशन मध्ये. इल्युजन मध्ये जे काही भास होणार आहे ते रिअल ऑब्जेक्टच्या रिलेटेड होणार आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखादी रस्सी पडली किंवा एक रोप आहे, एक दोरीचा तुकडा आहे आणि त्या पर्सनला वाटते की त्या ठिकाणी साप आहे, असा जो भास होणार त्याला आपण इल्युजन. आणि नेक्स्ट त्या हॉल्युसिनेशन मध्ये बघा त्या ठिकाणी रिअल ऑब्जेक्टचा काही संबंध नाही, इट डज नॉट रिलेट्स टू रिअल ऑब्जेक्ट, बट त्या ठिकाणी त्याला तसे भास होत आहे किंवा काही आवाज ऐकू येत आहे. ओके, त्याला आपण हॉल्युसिनेशन. डिफरन्स एवढाच आहे की इल्युजन मध्ये रिअल ऑब्जेक्टचा संबंध आहे, रिअल ऑब्जेक्ट बघून त्याला तसं फील होतंय. आणि नेक्स्ट हॉल्युसिनेशन मध्ये रिअल ऑब्जेक्टची किंवा रिअल एन्व्हायरमेंटची काही संबंध नाही,
फक्त ते त्याला तसं माइंड मध्ये जाणवतंय. ओके, हे 2 एरर्स बघितला, ह्या एरर्स कशावर अफेक्ट करणार आहे? परसेप्शनवर. समजलं? आणि लास्ट पॉइंट बघायचं आपल्याला, इम्प्लिकेशन ऑफ परसेप्शन इन नर्सिंग. नर्सिंग मध्ये याचा काय यूज आहे? जेव्हा तुम्ही हा स्टडी करणार आहे सायकोलॉजी मध्ये, परसेप्शन म्हणजे काय, त्याचे फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट होणार आहे, प्रिन्सिपल्स काय काय, आणि त्याच्यामध्ये एरर्स काय काय, तर तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या पण पेशंटचं एक सायकोलॉजिकल बिहेवियर आहे किंवा परसेप्च्युअल बिहेवियर कसं आहे त्या ठिकाणी असेस करू शकता, आणि त्याच्या रिलेटेड त्याचं डायग्नोसिस करून एक ट्रीटमेंट किंवा रिमेडियल मेजर्स त्या ठिकाणी त्याला प्रोव्हाइड करू शकता. यासोबतच जे काही चिल्ड्रन्स आहे, स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आहे, तर त्यांचं बिहेवियर कसं आहे किंवा परसेप्च्युअल पॉवर कशी, ती कोणत्या, त्यांच्यामध्ये कोणते कोणते परसेप्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आणि एक अर्ली स्टेजमध्ये तुम्ही ते जे काही प्रॉब्लेम्स आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहे ते सबसाइड करण्यासाठी त्याच्यामध्ये मेजर्स घेऊ शकता किंवा त्याला पेशंटला तिथे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकता. ओके, तर हा जो पॉइंट बघितला आपण परसेप्शन, याच्यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा.